अमरावती लोकसभा मतदारसंघातून धक्कादायक निकाल आपल्या हाती आलाय ते म्हणजे विद्यमान खासदार नवनीत राणा यांचा पराभव झाला। तर आता नवनीत राणांचा पराभव नेमका कोणत्या कारणांमुळे झाला आणि काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे इथे कसे विजयी झाले तेच समजून घ्यायचं आहे या व्हिडिओतून। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। विदर्भातला अमरावती लोकसभा मतदारसंघ, खरं तर या मतदारसंघावर देशाच्या नजरा होत्या, कारण विद्यमान खासदार नवनीत राणा याच लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात होत्या। पण यंदाची निवडणूक ही त्यांच्यासाठी सोपी नव्हती आणि तेच आपल्याला या निकालातून सुद्धा पाहायला मिळालं। या ठिकाणी नवनीत राणांना स्वपक्षीयांचा आणि त्या ज्या पक्षात गेल्या त्या भाजपकडूनच विरोध झालेला दिसला। तरी आता अमरावती लोकसभा मतदारसंघातलं चित्र काय होतं तर इथली लढत ही तिहेरी लढत झालेली दिसली। म्हणजे प्रचारचे उमेदवार दिनेश बुब, त्यानंतर काँग्रेस उमेदवार बळवंत वानखडे जे आता इथून खासदार झालेत आणि भाजपच्या उमेदवार नवनीत राणा, अशी तिहेरी लढत आपल्याला अमरावती लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळाली। आता इथं या मतदारसंघाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर एकही भाजपचा आमदार नाहीये। म्हणजे गेल्या वेळी राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने अपक्ष म्हणून निवडून आलेल्या नवनीत राणा यांनी निवडणुकीनंतर मात्र भाजपला साथ दिली होती आणि भाजपची बाजू मांडताना त्यांनी प्रसंगी उद्धव ठाकरे असतील, महाविकास आघाडी सरकार असेल, यांना जेरीस आणलं होतं। यावेळी मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा मुद्दाही विशेष चर्चेत राहिला होता। त्यांच्या बनावट जात प्रमाणपत्राचाही मुद्दा यंदा त्यांना उमेदवारी मिळेपर्यंत चर्चेत राहिला होता। कोर्टाने त्यांचं जात प्रमाणपत्र योग्य ठरवण्यापूर्वी भाजपने त्यांना उमेदवारी जाहीर केली होती। तरी अमरावती लोकसभा मतदारसंघातले नवनीत राणांसंदर्भातले हे मुद्दे आपण पाहिलेत। तरी यंदा या मतदारसंघात किती मतदान झालं तर तेही समजून घेऊयात। अमरावती लोकसभेसाठी यंदा 64.2% मतदान झालं। गेल्या वर्षी म्हणजे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत 4% मतदान वाढलेलं दिसलं आणि हे जे वाढलेलं मतदान आहे ते मेळघाट विधानसभा मतदारसंघात झालं होतं। आता हे वाढलेलं मतदान कुणाच्या पथ्यावर पडेल तर हे आज आपल्याला निकालांती कळतंय, ते म्हणजे वानखडेंसाठी हे वाढलेलं मतदान फायद्याचं ठरलेलं दिसलंय। आता राणांना एकीकडे भाजपकडूनच अंतर्गत विरोधाला सामोरं जावं लागलं। म्हणजे नवनीत राणांना महायुतीकडून उमेदवारी मिळाल्यानंतरही त्याचं फारसं स्वागत हे महायुतीतल्या सहयोगी पक्षांकडून झालेलं दिसलं नाही। म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेसोबत असलेले आनंदराव अडसूळ जे माजी खासदार याच मतदारसंघातून राहिलेत, यांनी मात्र राणांना सर्वात आधी विरोध केला, कारण महायुतीतून आपणच निवडणूक लढवणार आणि यावर आनंदराव अडसूळ ठाम होते। पण पुढे नवनीत राणांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडल्यानंतर तिथे मात्र त्यांच्यातले मतभेद हे कायम राहिलेले दिसले आणि ते मात्र या निवडणुकीच्या प्रचारात दिसले नाहीत। तर अभिजित अडसूळ यांनी मात्र राणा दाम्पत्याच्या भेटीनंतर कुठेतरी त्यांच्यासाठी काम करण्याची तयारी दर्शवली होती। आता या ज्या अंतर्गत मतभेदांचा फटका आहे तो राणांना बसणार अशी आधी जी शक्यता व्यक्त केली जात होती ती आज आपल्याला सत्यात उतरलेली दिसली आहे। याशिवाय अमरावती मतदारसंघामध्ये बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पार्टीचाही राणांना थेट विरोध आपल्याला पाहायला मिळाला। म्हणजे शिंदेंच्या नेतृत्वातील सरकार सत्तेत आल्यापासून बच्चू कडूंची नाराजी ही वारंवार आपल्याला दिसून आली आहे। म्हणजे काहीही झालं तरी राणांचा प्रचार करणार नाही यावर बच्चू कडू सुरुवातीपासून ठाम होते आणि ते शेवटपर्यंत त्यांनी आपला शब्द पाळला आणि त्यामुळेच की काय त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे जे कार्यकर्ते अशी ज्यांची ओळख आहे त्या दिनेश बुब यांना प्रहार पक्षात प्रवेश दिला आणि मग त्यांना उमेदवारी जाहीर सुद्धा केली। पण हा उमेदवार राष्ट्रवादीची मतं खाणार असं आधी म्हटलं जात होतं, पण प्रत्यक्षात तसं झालेलं आपल्याला दिसत नाहीये। यशोमती ठाकूर आणि राणा दाम्पत्य यांच्यातलं राजकीय वैर सुद्धा स्पष्ट आहे आणि त्याचा फटकाही यंदा निवडणुकीत राणांना बसलेला दिसतोय। तर वानखडे यांच्यासाठी मात्र यशोमती ठाकूर यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि त्यांच्या विजयासाठी मग महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांपासून ते अगदी शरद पवारांनी सुद्धा अमरावतीत जाऊन प्रचार सभा घेतली होती। त्यामुळे बळवंत वानखडे यांचं इथलं सीट हे पक्क झालेलं दिसतंय। महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये अमरावती हा मतदारसंघ काँग्रेसला देण्यात आला होता। मतदारसंघामध्ये असलेली काँग्रेसची शक्ती पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं आणि त्यामुळेच काँग्रेसचे जे दर्यापूरचे विद्यमान आमदार बळवंत वानखडे जे आता खासदार झालेत
त्यांना ही उमेदवारी देण्यात आली होती। आणि या मतदारसंघाविषयी सांगायचं झालं तर या मतदारसंघामध्ये अनुसूचित जातीसाठी राखीव असणारा हा मतदारसंघ आहे। ग्रामपंचायत ते आमदारकी असा या बळवंत वानखडेंचा प्रवास राहिलाय आणि याच प्रवासाला अनुसरून मतदार राजानेही त्यांच्या पारड्यात लोकसभेचा विजय दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आता अमरावती लोकसभा मतदारसंघातलं आपलं पक्षनिहाय बलाबल एकदा आपण समजून घेऊयात। तर बडनेरा विधानसभा मतदारसंघातून रवी राणा युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा आमदार आहेत। अमरावतीतून सुलभा खोडके या काँग्रेसच्या आमदार आहेत। तिवसा मतदारसंघातून यशोमती ठाकूर काँग्रेसच्या आमदार आहेत। दर्यापूरमधून बळवंत वानखेडे हे स्वतः आमदार होते। मेळघाटमधून राजकुमार पटेल हे प्रहार जनशक्ती पार्टीचे आणि अचलपूरमधून बच्चू कडू हे सुद्धा प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार होते। म्हणजे या मतदारसंघातून 2 आमदार हे बच्चू कडू स्वतः आणि त्यांचा एक पक्षातला सहयोगी राजकुमार पटेल हे इथून आमदार होते। त्यामुळे या मतदारसंघातली ताकद पाहायची झाली तर इथे नवनीत राणांसाठी हा विजय काही सोपा नव्हता आणि तेच आपल्याला आजच्या निकालात पाहायला मिळालं आणि नवनीत राणांना कुठेतरी पराभवाला सामोरं जावं लागलंय। तरी अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणांचा पराभव का झाला असावा याविषयी आपली मतं काय आहेत कमेंट करून जरूर कळवा। राजकीय घडामोडींविषयी बातम्या पाहण्यासाठी सकाळचं YouTube चॅनल आणि सकाळचं Facebook पेज फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।